धुळ्यात ठाकरे गट आक्रमक झाला असून मनपाच्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात सर्वपित्रा अमावस्येला श्राद्ध घातले जाणार आहे। तर आज सर्वपित्रा अमावस्येचा दिवस साजरा होत असून सर्वत्र पितरांना श्राद्ध घालण्याची प्रथा पाळली जाते। मात्र दुसरीकडे धुळ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने अनोख्या पद्धतीने धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात आक्रमक होत असल्याने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच श्राद्ध घातले असून गेल्या 5 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत यावेळी ठाकरे गटाच्या वतीने सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालत यावेळी ठाकरे गटाने निषेध नोंदवलाय। पाठीशी घालणाऱ्या भाजपच्या माजी खासदारांचा धिक्कार असो, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या विद्यमान आमदारांचा धिक्कार असो, धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आमदारांचा धिक्कार असो, अरामुलांचा वास कुणाचा? शिवसेनेचा। पित्र घालतो। पित्र जे अतृप्त आत्मे असतात त्यांच्यासाठी घातले जातात। 5 वर्ष भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये धुळे नगरपालिकेमध्ये लोकसभेमध्ये धुळेकरांनी सत्ता दिली आणि या सत्तेचा दुरुपयोग झाला आणि यांचे भ्रष्टाचारांचे अतृप्त आत्मे हे अजूनही प्रसन्न झाले नाही, तृप्त झालेले नाही। प्रत्येक योजना अक्कलपाडा धरण 2013ला पूर्ण झालं, त्याचं पाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यांना 2024 आलं तरी पाणी पोहोचवता आले नाही। 112 कोटीची योजना 170 कोटीवर गेली। त्यानंतर रस्त्यांसाठी 500 कोटी रुपयाचा निधी आणला असं सांगितलं। 4.5 पावणे 5 वर्ष रस्त्यांची कामं सुरू झालेली, जे रस्ते झालेत त्याची वाढीव एस्टिमेट केले की ते भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्याच्या कामामध्ये। त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये भूमिगत गटार योजना आहे। ती भूमिगत गटार योजना या शहराचे सगळे रस्ते खोदून टाकले आणि या रस्त्यांच्या कामामध्ये टक्केवारी वाढवत गेले। त्या ठेकेदारांकडनं रस्त्यांची नासधूस झाली आणि 5 वर्षामध्ये एकही रस्ता, एकही भूमिगत गटारचं काम पूर्ण झालेलं नाही। अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात डुबलेल्या अतृप्त आत्म्यांना श्रद्धांजली करण्यासाठी आणि त्यांची पित्र घालण्यासाठी आजचा शिवसेनेचं आंदोलन आहे। श्राद्ध घाला, श्राद्ध घाला, भ्रष्टाचारांचे श्राद्ध घाला, श्राद्ध घाला, श्राद्ध घाला, भ्रष्टाचारांचे श्राद्ध घाला, श्राद्ध घाला, श्राद्ध घाला, भ्रष्टाचारांचे श्राद्ध घाला, या अतृप्त आत्म्यांचं श्राद्ध घाला। धुळे शहरामध्ये धुळेकर जनतेने एक हाती भाजपला सत्ता दिली, खासदार निवडून दिलं, महापालिका 5 वर्ष दिली। परंतु या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या धुळे शहराला रोज पाणी देऊ असं आश्वासन या भाजपने दिलं होतं। ते रोज पाणी तर जाऊ द्या, 10 दिवस मिळत नाही। रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही, ते रस्त्यांची दुर्दशा वाईट झाली आहे। खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्याची परिस्थिती आहे। अनेक आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून या महानगरामध्ये या प्रशासनाच्या विरोधात, या भाजपच्या विरोधात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले, परंतु कुठल्याच आंदोलनाची दखल घेतली गेली नाही। अनेक चौकशीची मागणी केली, तेही झालं नाही। अनेक आश्वासन यांनी दिले होते, एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, तरी देखील ते निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा करतात। म्हणून आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारी आत्म्यांचं श्राद्ध घालून आज सर्व पितृ अमावस्येला आम्ही निश्चित करतो। धुळेकरांना पाणी मिळालंच पाहिजे। आरोग्य यंत्रणेचा धिक्कार असो, आरोग्य यंत्रणेचा धिक्कार असो।